घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंद्य संत श्रेष्ठ महाराष्ट्र भूषण तुकोबार आहे. या अभंगातून संतांच्या दर्शनाचं, संतांच्या भेटीचं आणि सत्संगाचं महत्व सांगतात. आजचा जो दिवस आहे घेतलेला अभंग प्राप्त प्रसंग आहे. अभंग असा आहे, धन्य आजी का झाले संतांचे दर्शन. फल काय झाले? बापा तापा तुटे दैन गेले, झाले समाधान वगैरे वगैरे. आता ही जी सेवा आहे खरंच भगवंताचं नामस्मरण असो, भगवत भक्ती असो किंवा भगवंताची सेवा किंवा सत्संग असो, याच्यासाठी काय पाहिजे? पुण्य पाहिजे. पुण्य अलग लक्षात. तसं आज मामांची सेवा करण्याचा योग मला तुम्हाला सर्वांना लाभलेला आहे. तो त्यांच्या माध्यमातून वकील साहेबांच्या तुमच्या ट्रस्टींची सहानुभूती, सेवक पुजारी वर्ग किंवा जे असतील अधिकारी, त्यांच्या सहानुभूतीतून आजचा सेवेचा योग आलेला आहे. मी माझं पण भाग्य समजतो. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, पुण्य फळे बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो आज भेटले माझे पुढे, बहुता जन्माची साखरे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा, पुढत पुढती माता अखंडित ठेवीन. या संताशी किती वर्णन करावं? वर्ण विषयाने वर्णन करणारा एका योग्यतेचे असावे लागतात. पैलवानाचं वर्णन कुणी करावं? कुणी वडापाव खाणारा नाही का 100 वेळा चहा प्यानारा, गार गरम काय असेल तो चालेल का? पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं, विद्वानाचं वर्णन विद्वानाने करावं. पकवाजाचं वर्णन पकवाजानेच करावं. पकवाजा आहे बरं का पहिला जुना, आता नाही वाजवत. आता डिग्री वाढली, महाराज झाल्यावर कोण वाजवत सांगा बरं? ग्रेड वाढल्यावर. एखाद्या गायकाचं वर्णन गायकाने करावं, विद्वानाचं वर्णन विद्वानाने, शास्त्रीचं वर्णन शास्त्रीने करावं. कसं होतं? योग्य ठरतं. त्याप्रमाणे आता ज्यांचं वर्णन माझ्यासारख्या पामरानं काय करावं सांगा. पायीची वाहन मज पामर आहे, काय थोरपण पायीची वाहन. पायी माझी योग्यता नाही. कारण आज मामा जे आहेत, मी त्यांचं नाव घेत नाही, कारण नाव घेण्यामध्ये आदर नाही. मामा म्हणावं, बाळू मामा म्हणायचं नाही. बाळू कशाला म्हणायचं? त्यांच्या आई वडिलांची ती बाळू होते, पण आपले कोण आहेत म्हणून मामा म्हणायचं, बाळू मामा म्हणायचं नाही. बरं का? एखाद्याचं नाव जर घेतलं तर त्याला राग येतो. ते म्हणतो नुसतं आप्पा म्हणाय काय होतं, नुसतं तात्या म्हणाय काय होतं. सामान्य माणसाला ते तर अधिकारी आहेत नाही का? कोण आहेत? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. कशासाठी आलो? येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले. संतांचं कार्य आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण. बोलले की ऋषी सात भावी वर्ताया झाडू संतांचे मर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. आहे का नाही? काटी
दादा काय काय म्हणणार म्हणजे पंचे हाती धरली काठी. आता काठी काय बोलत थोडं पाहिजे होय.